गावच्या कामशेत जवळ आपण आहोत आणि काल जे द्रुतगती महामार्गावरती गॅस टँकर पलटी झालाय त्याचे परिणाम आपण बघतोय। इथून पुढं मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे। ही अवजड वाहतूक इथं कशी रोखण्यात आलेली आहे आपण इथं बघतोय आणि याच्या पुढं वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे। काही कॉन्स्टेबल आहेत आपल्याकडे, काय केलंय आपण पुढं, काय सूचना देतोय? डायव्हर्शन केलेलं आहे। मुंबई बाजूकडे ज्या गाड्या चालल्यात त्यांना इकडून तामिनी घाटमार्गे आपण पवना चौकातून पवना नगर मार्गे तामिनी घाटातून तिकडे मुंबईकडे डायव्हर्शन केलेलं आहे। बरोबर, किती तास झाले हे सगळं असं वातावरण म्हणजे वाहतूक कोंडीचं आहे ते? सकाळपासूनच आहे पॅक, लोणावळा खंडाळा पूर्ण पॅक झाल्यामुळे हे डायव्हर्शन करावं लागलेलं। तर पुढे कामशेत मधून डावीकडे गाड्या पाठवून थेट पवना धरणाच्या बाजूनं ही सगळी वाहतूक जी आहे ते मुंबईच्या दिशेनं वळवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। पोलीस या ठिकाणी तैनात आहेत आणि प्रत्येक जण इथं येतोय आणि तेच विचारतोय की मुंबईला जायचं आहे, कोणत्या दिशेनं जायचं, कारण चहू बाजूने हे फिरून येत आहेत। द्रुतगती महामार्ग असेल किंवा हा जुना पुणे मुंबई महामार्ग असेल, प्रत्येक बाजूला गेलं की अशाच प्रकारची वाहतूक जी आहे ती रोखण्यात आलेली आहे। पुढे काय डायव्हर्शनचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत तिकडं मुंबईकडे जाण्यासाठी। तर पुढं हा चौक आहे कामशेतचा आणि इथून डावीकडे जाण्यासाठी बोर्ड लावलेला आहे आणि तिथून सगळेजण जे आहेत ते मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत। ही परिस्थिती किती वेळ राहील याचं उत्तर मात्र प्रशासनाकडे नाहीये। कॅमेरामॅन शैलेश जाधव सह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, कामशेत, पुणे। तर संध्याकाळपर्यंत वाहतूक कोंडी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या जो टँकर पलटी झालेला होता ज्यातून गॅसची गळती होत होती, सध्या या ठिकाणी यंत्रणा पोहोचलेली आहे, एक्सपर्टची टीम पोहोचलेली आहे। जो गॅस आहे तो दुसऱ्या टँकरमध्ये सध्या भरला जातोय आणि संध्याकाळपर्यंत किंबहुना अजून 2 ते 3 तास या सगळ्यासाठी लागू शकतात असं बोललं जात आहे। आणि यानंतर आपण मुंबईमध्ये येऊया। मुंबईमध्ये ईशान देशमुख आपल्या सोबत आहे। मुंबईतून रोज असंख्य प्रवासी हे पुण्याला जात असतात। आता देखील ईशाननं आपल्याला